स्वरूपाय नमः. ओम श्री सद्गुरवे नमः. ओम श्री परमात्मने नमः. अभयं सत्त्वसंशुद्धि ज्ञानयोगव्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम् अहिंसा सत्यमक्रोधः त्यागशान्तिरपैशुनं दयाभूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं वीरचापलम्. नमस्कार. श्री गीता योग वर्जन 2013 शोध ब्रह्मविद्येचा श्लोक 2 आणि 3, अध्याय 16. दैव म्हणजे देव आणि असुर यांच्या संपत्ती संबंधाने आपण हा श्लोक आहे तो पाहतो आहोत. अहिंसा सत्यमक्रोध त्यागशान्तिरपैशुनं दयाभूतेष्वलोलुप्त्वं मार्दवम रीरचापलम असा हा 2 श्लोक आहे. आणि 3 श्लोक काय म्हणजे ते सगळे 26 एकत्र आहेत म्हणून आपण पाहत आहोत. पहिल्यापासून तेज क्षमा धृती शौचम अद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदम दैवीम अभिजातस्य भारत. तर ही दैवी संपत्ती आहे आणि ते सर्व संपत्तीचं हे लिस्ट आहे. तर या ठिकाणी अहिंसा काया वाचा मनाने कोणालाही कसलेही दुःख न देणे, सत्यम यथार्थ व प्रिय भाषण, अक्रोधा आपला अपकार करणाऱ्यावरही न रागवणे, त्याग हा कर्माच्या ठायी कर्तेपणाचा त्याग, शांती चित्ताची चंचलता नसणे, अपैशुनम कोणाचीही निंदा वगैरे न करणे. आता या ठिकाणी चित्ताची चंचलता नसते एवढी शांती नाही, किंवा त्यागा म्हणजे कर्माच्या ठायी कर्तेपणाचा अभाव असं नाही. त्याग ही बऱ्याच प्रकारचा असतो, पण आपल्याला त्याग हा शब्दाचा अर्थ कळावा म्हणून ही जी गोरखपूर गीता आहे त्यामध्ये एक थोडंसं त्यांच्या मानाने त्यांनी एक समजावून टाकलं म्हणजे लगेच कळतं की त्याग काय सोडायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं सोडायचं ते घेतात की कर्माच्या ठायी कर्तेपणाचा त्याग, की मी करताय असं न समजणं हे महत्त्वाचं आहे. भूतेषु दया सर्व भूत प्राण्यांच्या ठिकाणी अहेतुकी दया ठेवणे. अलोलुप्त्वम इंद्रियांचा विषयांशी संयोग झाला तरी आसक्त न होणे. मार्दवम म्हणजे कोमलता. ह्रीही लोकविरुद्ध व शास्त्रविरुद्ध आचरण करण्याची लज्जा. अचापलम व्यर्थ चेष्टांचा अभाव. अचापलम म्हणजे व्यर्थ चेष्टांचा अभाव. या ठिकाणी यथार्थ आणि प्रिय भाषण जे आहे ते अंतःकरणाने इंद्रियांनी जसे निश्चित केले तसे या तसे प्रिय शब्दांनी सांगणे याचे नाव सत्यभाषण असं एक खाली त्यांनी फुटनोट टाकलेली आहे. तर अन्वय आपण पाहिला आणि आता आपल्याला एकामागून एक समजा अहिंसेने सुरुवात करायची. अहिंसेच्या बाबतीत त्यांनी इथे काय म्हटलं की काया वाचा मनाने कोणालाही कसलेही दुःख न देणे. एक अहिंसा म्हटलं की बरेच वेळा पूर्वी लोक चेष्टेने करत असतील किंवा मुद्दाम, की म्हणजे महात्मा गांधींनी सांगितलेली अहिंसा त्यामध्ये एक कोणी येऊन कानफटात मारली तर आपण दुसरी पुढे करायची असं का, म्हणजे याला काय अहिंसा म्हणतात? ही अहिंसा नव्हे. तर कोणाला मारायचंच नाही मग ही अहिंसा का? ही अहिंसा नव्हे. पण मला एक मात्र नक्की वाटतं की ह्यामध्ये एखाद्या माणसाला फक्त दुःख न देणं असं नाही आहे, कोणालाही कसलेही म्हणजे ज्याला कोणाला दुःख होऊ शकतं. कुत्रा मांजरी असतात, सगळे विवळतात प्राणी, दुःख होतं तेव्हा दुःख होतं त्यांनाही. मग प्राणी मारायचे की नाही? कसे मारता येतील? उगाच गांधीवादी आणि प्रत्येकजण एवढ्या मोठेपणाने सांगतो की आम्ही गांधीवादी आहोत आणि नॉनव्हेज खातो, चालेल का? नाही चालणार. भूत प्राण्यावरती आणि प्राणीमात्रांवर दया
म्हणजे पोपट पिंजऱ्यात ठेवला तर त्याला होणारं दुःख आहे म्हणून पोपट सोडून द्यायचा, नाहीतर त्याला दंड होईल असं म्हणत असताना तोच पोपट मारून त्याचं मांस हॉटेलवाल्याने विकायला ठेवलं तर काय म्हणणार हो त्याला मग? आणि जर पोपटाचं मांस खायला नाही चालणार तर मग प्राणीमात्रांचं, इतर प्राणी, गाई म्हशी बैल यांचं कसं चालेल? आणि ती अहिंसा चालते. आणि ते महात्मा गांधींना किती दुःख होत असेल, रोज नुसतं आत्मा भरकटत असेल, रोज इथे पाहिला तिथे कुठे या खाटीकखान्यामध्ये केवढी हत्या होते, त्या प्राण्यांना दुःख होत नाही. कोंबडीला मुंडी उडवल्यानंतर किंवा बकरीची मान कापल्यानंतर काय तडफडतो जीव आणि ती संपूर्ण शरीर, ते हे पाहिल्यानंतर पुनश्च कोणी खाणारच नाही काही मांस. तेव्हा नॉनव्हेज खाणाऱ्यांनी अहिंसेच्या गोष्टी करणं हे काहीतरी विचित्र वाटतं. आणि ही दैवी संपत्ती नाही आहे एवढं लक्षात ठेवायचं. आणि दैवी संपत्तीनीच फक्त मनुष्य मात्र यशस्वी होतो, सुखी होतो आणि अनेक अनेक प्रकारे जीवनाचं जे साफल्य आहे ते त्याला अनुभवता येतं. असुरी संपत्तीने येत नाही. त्यामुळे दैवी संपत्तीतला हा जो अहिंसा शब्द आहे तो फार महत्त्वाचा आहे. गौतम बुद्धांनी उचलला, महात्मा गांधींनी उचलला आणि अनेक अनेक बुद्ध नॉनव्हेज खातात. मग त्या आपलं जे इष्ट आहे, आपली जी देवता, तिला काय वाटेल गौतम बुद्धांना, हे विचार करण्यासारखं या ठिकाणी. परंतु कोणालाही कुठलंही कायावाच्या मनाने कोणाला कसलंही दुःख न देणे. आता कायेने तर हे दुःख देतोच आहे, वाचेने दुःख द्यायचा प्रश्नच नाही आहे, कारण त्याला ते कळत नाही आहे. पण कळतं बरं का. आमच्या इथे एकवीरा देवीचा उत्सव असताना एकवीरेला द्यायला बोकड ज्या वेळेला आणलेला असतो एक दिवस आधी, आणि तो कुठेतरी जिथे राहतात तिथे बाहेर बांधलेला असतो, त्याचं ओरडणं आणि केविलवाणं त्याला कसं कळतं माहिती नाही की आता मला इथे आणलं आहे तर मला उद्या बळी देणार, हे त्याला कळतं नक्की. इतका रडतो. आणि कारण मला अनुभव आहे, मी पूर्वी MTDCत राहत असताना खिडकीला बांधलेले बोकड असायचे, ते असे रात्रभर त्रास द्यायचे म्हणजे काय की त्यांना जो काही दुःख आणि विव्हळणं असायचं त्यांनी आपल्याला त्रास व्हायचा, आपल्याला अगदी राहवायचं नाही, डोळ्यात अश्रू येऊ शकतात. तेव्हा ही जी अहिंसा आहे त्या अहिंसेविषयी या ठिकाणी आपण बोलतो आहे की अहिंसा जी आहे ही कायावाच्या मने करून, शब्दांनी सुद्धा दुसऱ्याला दुखवलं तर चालणार नाहीत, अजिबात चालणार नाही. मनाने हिंसा करायचं म्हणजे आता मी याला असा ठेचून काढला असताना पण जाऊ दे, कारण माझ्यात तेवढी ताकद नाही. आणि आता उगच मग नंतर एक मोठं लफडं व्हायचं, केस व्हायची, फोडलंच असतं डोक्याचं. अशी जरी मनाने हिंसा केली तरी ती चालणार नाही. ते हिंसेमध्ये कृत, कारित, अनुमोदित अशा 3 प्रकारच्या हिंसा असू शकतात. तेव्हा अहिंसा प्रतिष्ठा करायची म्हणजे आधी अहिंसा स्थापन करायची म्हणजे या कुठल्याही प्रकारची हिंसा चालणार नाही. स्वतः केलेली, दुसऱ्याकडून करवलेली आणि दुसरा हिंसा करतोय त्याला अनुमोदन दिलेली. तुम्ही काही बोलला नाही, त्याला अनुमोदन दिलं की ठीक आहे, झालं ना, आता काय करणार, नाही चालणार. एक आपण लक्षात ठेवायचं की ज्या ज्या वस्तूमध्ये खरं पाहताना झाडांनाही दुःख होतं. आणि याच्यावर प्रयोग करणाऱ्यांनी असं सांगितलं, मला वाचलेलं आठवतं आहे की बागेमध्ये फुलझाडं असतात, छोटी बुश झाडं नाहीत फार मोठी, लहान मुलाला फार घाबरतात कारण ते एकदम ओरबाडतं, पानं वगैरे किंवा फूल असं ओरबाडून काढतं, तर त्यांना ते झाडांना खूप दुःख होतं त्याचं. असे प्रयोग केलेले आहेत वैज्ञानिकांनी आणि त्याला वेगवेगळ्या तऱ्हेची उपकरणं लावून ते मोजमापी केलेलं आहे. आणि झाडाला कळतं. ज्या वेळेला मी तुळशीवर प्रयोग करत असे त्यावेळेला त्या जिथे या खोलीमध्ये तुळशी ठेवली आहे त्या खोलीमध्ये कोणीही प्रवेश केला की त्याचा ग्राफ बदलायचा. आणि प्रत्येक व्यक्ती वेगवेगळी, म्हणजे मी आत आलो तर माझा येणारा ग्राफ म्हणजे सुई जी आहे ती आलेख काढायची, ते आलेख म्हणतो आहे. आणि दुसरा कोणी आला तर वेगळ्या प्रकारचा, म्हणजे तिला माणसातलाही भेद त्या तुळशीला कळत होता. हे अगदी आजही प्रयोग करता येण्यासारखे. स्किन रेझिस्टन्सचे घ्यायचे,
तुळशीच्या पानाला किंवा फांदीला लावायचे आणि ठेवून द्यायचं आणि चालू करून ठेवायचं. सतत एक आतली स्पंदन आहे त्याचं चित्र निघत राहतं रेखाटन. आणि नंतर एखादा मनुष्य आला आतमध्ये की कळतं तुळशीला. तुळशी जिवंतपणे कशी आहे, तिला जर फांदीवरनं कापल्यानंतर काय होतं, हे सगळे प्रयोग करून पाहिलेले आहेत. त्या झाडांनाही जर दुःख होतं तर प्राणीमात्रांना होईल याच्यात नवल काही नाही. पण आपण काय म्हणायचं की ज्याला मला प्राण देता येत नाही, जे मला देता येत नाही ते घेण्याची माझी कशी काय मला अधिकार मिळतो. दुसऱ्याचा प्राण घेताना आपण तो देऊ शकतोय का प्राण? नाही. तर मग तो घेणार कसा? तेव्हा कायिक शारीरिक, कायिक म्हणजे शारीरिक, वाचिक म्हणजे शब्दांनी दुसऱ्याला दुखवणं, विचारांनी दुखवणं, आणि मानसिक जी आहे ती आतल्या आत जरी असली आणि ती थांबवणं अधिकच कठीण आहे. आता काय की कृत म्हणजे स्वतः केलेली, तर ती कशासाठी? जर स्वार्थासाठी कोणाची हत्या केली, कोणाला दुखवलं, त्याच्या भावना दुखवल्या तरी चालत नाहीत. त्याचा मृत्यू दिला त्याला तर काही प्रश्नच येत नाही. बरं, दुसऱ्याकडून काहीतरी असं आपण करून घेतलं तर ते कारित जे आहे तेही चालणारं नाही. आणि अनुमोदित म्हणजे कशी की तुम्ही ज्या वेळेला कुठलंही मांस खाता, कोणी एखादा खातो, त्यावेळेला त्या बोकडाला कोणीतरी मारलं आहे नक्कीच. आपसूक जंगलात मरून पडलेला प्राणी आहे, त्याचं मांस तर कोणी काही खात नाही. त्याला मारून तिथे आणलेलं आहे हे तुम्हाला कळलंच पाहिजे, कळतंच म्हणजे. तर तुमचं त्याला अनुमोदन हे गृहीत धरायला लागेल ना, कारण की त्यांनी मारलं त्याला तुम्ही अनुमोदन दिल्यासारखं आहे तुम्ही ते मांस खाणं म्हणजे. किंवा तुम्ही ऑर्डर देता म्हणून तो त्याला मारतो, म्हणजे खरं तुमचा सहभाग आहे त्याच्यामध्ये. तुम्ही उद्या ऑर्डर दिली नाही, आता श्रावणामध्ये खूप प्राणी कमी मरतील, कारण अनेक जे सामिष भोजनालयवाले आहेत ते सगळे आता श्रावण महिन्यात मांस खाणार नाहीत. एक महिनाभर मांस मच्छर म्हणतात की मांस मच्छर नको, दारू नको, अगदी कांदा लसूणही खायचा नाही, गरजच नाही कांदा लसूणाची. कांदा आणि लसूणाची खरी गरज जडांना जे असतं ते पचण्यासाठी आहे. चणे करायचे झाले छोले तर त्याला कांद्याची ग्रेव्ही घातल्याशिवाय ते पचणं अवघड आहे. मांस आहे त्याला कांदा लसूण नसले की ते पचत नाही बरोबर. त्याच्या कांद्यामध्ये ती ताकद आहे, त्यातली उष्णता, त्यातला वात, ते सगळं पचवतं. मग मांस खायचं नाही, मग कांदा लसूण खाऊन करायचं आहे काय? म्हणूनही कांदा लसूण वर्ज्य असेल. परंतु हे अनुमोदित, तेव्हा कृत, कारित आणि अनुमोदित. पण खरं पाहताना अहिंसेने काय व्हायला पाहिजे की मुळात संपूर्णतया वैरत्याग झाला पाहिजे. आपलं ज्याच्याशी वैर आहे त्या वैरत्वच गेलं. जर कोणी ते सगळे माझे मित्र, सगळे माझ्या घरचे, माराल का हो तुम्ही? जो मनुष्य स्वतः गाईचं मांस किंवा बैलाचं खातोय किंवा बकरीचं, त्याला स्वतःच्या घरातल्या बकरीचं मांस खाताना कसं वाटत असेल? तो काय म्हणणार नाही, ही नका मारू आणि माझी दुधासाठी आहे, दुधासाठी देतो ना दुसरी. पण रोज ज्या बकरीला काहीतरी नाव ठेवलं आहे चिमणे आणि म्हटल्यावरती येते, अंग घासते आणि मुलं प्रेमाने खेळतात, त्या बकरीला मारता येईल का? नाही. शत्रूशीच वैर, दुसऱ्याशी वैर जे आहे ते वैर संपून गेलं. आपल्या माणसांची वैर नसतंच, नसायला पाहिजे. पण अतिस्वार्थी झाला मनुष्य की त्याला आपला आणि तुपला कोणी राहत नाही. मी हेच सर्वस्व ज्याचं, त्याला मग नात्याची माणसं असतील त्यांच्याशी वैर धरता येतं, त्यांनाही मारता येतं. संपत्तीसाठी लोक मारताना आपण पाहतो. तेव्हा अहिंसा म्हणजे काय? तर वैरत्याग ही संपत्ती आहे. पुढच्या वेळेला अधिक पाहू.